भारतीय हवामान खात्यानं यंदाच्या पावसाळा आणि हवामानाबाबत मोठा अंदाज वर्तवला। या अंदाजानुसार यंदा देशभरामध्ये सरासरीच्या 90% पाऊस पडण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रासाठी हा अंदाज काहीसा चिंताजनक असून राज्यातील सर्वच विभागांमध्ये यंदा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पावसाचं प्रमाण कमी राहण्यासोबतच यंदा उष्णतेची लाट देखील तीव्र असेल असा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण शिवाजी यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत। शिवाजी, दोन विषयांवर या अनुषंगाने बोलावं लागेल। एक तर हे जे आता शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याची कारणं काय असतील आणि दुसरं म्हणजे त्याचे परिणाम काय असतील। केवळ शेतीपुरते हे परिणाम मर्यादित राहणार नाहीत। शिवाजी, अल निनोच्या प्रभावामुळे भारतामध्ये पावसाचं प्रमाण कमी असेल, खास करून मध्य भारतामध्ये, आणि महाराष्ट्र त्याच्यामध्ये येतो। त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही चिंतेची आणि काळजीची गोष्ट आहे। आता याच्यामध्ये उपाययोजना काय आहेत? खरं तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये पर्जन्याचं प्रमाण कमी अधिक प्रमाणात असतं। त्यामुळे समजा कोकणामध्ये पर्जन्य प्रमाण जे आहे 90% पाऊस कमी पडत जरी असला तरी कोकणामध्ये पावसाचं प्रमाण हे ठीकठाक असणार आहे। मात्र पश्चिम महाराष्ट्र किंवा उत्तर महाराष्ट्र जो पर्जन्य छायेचा भाग येतो त्या भागातील शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना देणं गरजेचं आहे। कमी पावसामध्ये येणारं पिकाचं बियाणं उपलब्ध करून देणं हे कृषी खात्याचं काम असणार आहे। हवामान खात्यानं देखील या सगळ्या संदर्भामध्ये आपले अंदाज कशा पद्धतीने खरे ठरतील या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे। कमी पावसामध्ये बियाणं, त्याचबरोबर कमी पावसामध्ये येणारी पिकं देखील लावणं गरजेचं आहे। ज्या भागामध्ये ऊसाचं उत्पन्न अधिक प्रमाणात होतं त्या भागामध्ये ऊसाचं प्रमाण कमी होणार आहे। या दृष्टिकोनातून शेतकरी जे कृषी विभाग आहे त्यांनी देखील उपाययोजना करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर पाटबंधारे विभाग जो आहे त्या धरणामध्ये जे पाणी बाकी आहे त्या दृष्टिकोनातून आगामी काळामध्ये जे किती पाणी शिल्लक आहे, भविष्यामध्ये पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी याची विभागणी करणं गरजेचं आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर फक्त पाऊस कमी पडणार आहे आणि शेतकऱ्यांवरती संकट येणार आहे असं म्हणून चालणार नाहीये। आता कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, राज्याचे इतर विभागाने याच्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे। कमी पावसामध्ये येणारं जे बियाणं आहे ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावं लागणार आहे। ते वाहन कोणते आहेत ते शेतकऱ्यांना सांगावे लागणार आहे। ज्या वेळेस पावसाचं प्रमाण कमी अधिक होणार आहे त्याचे अंदाज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे लागणार आहे आणि हे अंदाज खरे देखील ठरतील याची काळजी हवामान खात्याला घ्यावी लागणार आहे। कारण भविष्यामध्ये अशा पद्धतीने हवामान खात्याचे अंदाज जर खरे ठरले नाही तर शेतकरी यांच्यावरती विश्वास ठेवणार नाही। अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कांद्याचं उत्पन्न वाढत आहे, याचा अर्थ कांद्याचा पेरा अधिक होतोय। ही बाब कृषी विभागाला शेतकऱ्यांना सांगावी लागणार आहे। कारण सॅटेलाइट यंत्रणेद्वारे आता सगळ्या पिकांची मागणी माहिती सरकारपर्यंत पोहोचते, त्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत दिली जाऊ शकते। त्यामुळे अलर्ट मोडवरती येणं गरजेचं आहे। आता कांद्याचा जर विचार केला, महाराष्ट्रामध्ये कांद्याचं उत्पन्न हे मोठ्या प्रमाणात होतंय, मात्र उत्तर भारतात कांद्याचं उत्पन्न वाढलंय, दक्षिणेत वाढलंय। ही बाब देखील आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगावी लागणार आहे आणि या दृष्टिकोनातून आता उपाययोजना करणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांना झालेला पेरा किती आहे, कोणत्या पिकाचा किती आहे, कधी विकायला काढायचंय, हे सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि खऱ्या त्याच माध्यमातून आपण या शेतकऱ्यांसाठी आलेल्या संकटातून बाहेर पडू शकतो। आता जर आपण पाहिलं साधा एक जरी मेसेज आला की यंदा पाऊस कमी पडणार आहे तर भारताच्या मार्केटवरती याचा परिणाम होतो। आपल्याला माहिती आहे की मार्केट कोसळतं, त्यामुळं फक्त पाऊस कमी पडणार आहे याचा परिणाम शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहत नाही। हवामान खात्याच्या अंदाजानुसार देशाचं मार्केट ठरतं। याचं कारण असं आहे की भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि याचा परिणाम बाकी सगळ्या घटनांवरती होत असतो। त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना इत्थंभूत माहिती देण्याचं तंत्रज्ञान आता कृषी विभागाने हाती घेणं गरजेचं आहे। हवामानाचे अंदाज देखील तितकेच तंतोतंत बरोबर येणं गरजेचं आहे। अन्यथा या अंदाजातून आणि जर माहिती खरी नसेल तर शेतकऱ्यांचा हवामानाच्या अंदाजावर विश्वास कमी होईल। त्यामुळं विश्वासापात्र सूचना आणि विश्वासपात्र बियाणं, कमी पाण्यामध्ये येणारं बियाणं हे आता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। अगदी खरं आहे शिवाजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शेतकऱ्यांना योग्य माहिती पोहोचवणं, योग्य बियाणं पोहोचवणं हे सगळं गरजेचं आहे आणि हे झालं तर शेती तर उत्तम होईलच। तुम्ही म्हटल्याप्रमाणे देशातल्या आणखी आर्थिक बाबी सुद्धा सुव्यवस्थित स्थितीत राहतील। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी, केलेल्या विश्लेषणासाठी।